नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्याच्या हाती आता मोठा बॉम्ब लागला आहे आणि त्याचा वापर ती कसा करते चला पुढे बघूया. सर्वात आधी जीवा विचारतो आर्याला, पासवर्ड काय? आर्या कुठले आडेवेडे न घेता पटकन जन्मजय म्हणून सांगते. जीवा पासवर्ड टाईप करतो आणि लॅपटॉप ओपन होतं. हे काय आर्या, तूच म्हणाली होतीस ना आपण फक्त फ्रेंड्स आहोत म्हणून, मग माझ्या नावाचा पासवर्ड का टाकलाय तू? आर्या म्हणते नॉट अगेन. जीवा चिडलेला असतो. आर्या मी सिरियसली विचारतोय हां, का टाकला जन्मजय पासवर्ड? तुझ्या लक्षात येतं आहे का? आपण एखाद्याच्या नावाचा पासवर्ड गॅजेटवर ठेवतो म्हणजे सगळ्यांचा अर्थ बदलतो. तुझ्या लक्षात येतं आहे का? नंतर आर्या उठते. बरं ठीक आहे, हा घे माझा फोन आणि त्यामध्ये मी पासवर्ड सांगते तो टाईप कर. तुला विचारतो त्याच्याने काय होणार आहे? तरी पण ती फोन देते. तिच्या फोनचा पासवर्ड नंदिनी हा असतो. आर्या नंदिनी? आर्या सांगते अरे हो, कसं होतं ना, मला पासवर्ड लक्षात राहत नाही रे. किती गोष्टींना पासवर्ड असतो, मोबाईल, लॅपटॉप, सोशल मीडिया, ईमेल आय डी, आणि लक्षात राहत नाही म्हणून मी तुमच्या दोघांच्या नावाचा पासवर्ड टाकला, कारण तुम्ही दोघंच माझ्या जवळचे आहात ना, आणि मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकत. कळलं आता? जन्मजय तुम्ही कन्व्हिन्स झालात की अजून कन्व्हिन्स करू? तेव्हा म्हणतो नाही मी कन्व्हिन्स झालो, तेवढा ईमेल आय डी पाठवायचा आहे, पाठवून घेऊ. लॅपटॉपजवळ बसतो. म्हणजे आर्याच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही आहे. तर आर्याची खुनशी स्माईल असते चेहऱ्यावर आणि तिला आठवतं की जेव्हा हॉस्पिटलला जायला निघाली तिचं लक्ष लॅपटॉपजवळ जातं. लॅपटॉप तर ओपन होता, बंद कोणी केला? नंदिनीला माझा पासवर्ड समजला असेल का? शिट, आता नंदिनी नक्की हे जन्मजयला जाऊन सांगणार आणि त्यामुळे जन्मजय माझ्यापासून दूर जाणार. पण मी हे सगळं असं होऊ देणार नाही. तर जीवाचा ईमेल पाठवून झालेला असतो. मला जायला उशीर होतोय, मी निघतो ऑफिसला. तिथून गेल्यानंतर आर्या स्वतःशीच म्हणत असते, नंदिनी स्वतःला खूप हुशार समजतेस ना तू, पण नाही आहे. वसू आत्या आरशासमोर उभे राहून म्हणत असतात, फार माज आला आहे ना त्या काव्याला. 16 ऑगस्टच्या आधी माझ्या हाती असा बॉम्ब लागला पाहिजे ना, मग बघते मी हिच्याकडे. तेवढ्यात तिथं रम्या आलेली असते. अगं आई, माझ्या हाती वेगळाच बॉम्ब लागला आहे. मी हॉस्पिटलला गेली होती ना, चोमू भेटला. सगळा घडलेला प्रकार सांगते. रम्याने परत त्याला जाबच विचारलेला असतो, ते पण सांगत असते. काय मग चैतन्य देशपांडे? त्याचं लक्ष लगेच रम्याकडे जातं. तो खूप घाबरलेला असतो आणि उठून रम्याजवळ येतो. तर चैतन्य देशपांडेला हाक मारली ती, तू का आलास? सिद्धार्थ डांगे म्हणतो, नाही हो, मी चैतन्य देशपांडेच आहे. तर रम्या त्याच्या अंगावरच धावून जाते. काय रे चोमो, तू ना दुनियाला शेंड्या लावायच्या, या रम्याला नाही. तुझ्यासारखे भरपूर बघितले मी या जगात, म्हणून मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नको, तुला जमणार नाही. आता मुद्द्याचं बोलूया का? आर्या खरंच तुझी गर्लफ्रेंड आहे? सिद्धार्थ काही सांगायला तयार नसतो. तर हरकत नाही, कल्पना डांगे बाहेर आल्या का मी पुन्हा हा प्रश्न तुला विचारते. तेव्हा तो म्हणतो, अहो थांबा, मी काय म्हणतो, अहो माझं लग्न मोडेल, नका करू असं. रम्या विचारते, लग्न? तर लग्न झालेलं असताना तुझी बायको प्रेग्नेंट असताना आर्याला प्रेग्नेंट केलं तू? अहो असं काही नाही आहे, मी 1 दिवसासाठी खोटा बॉयफ्रेंड बनून आलो होतो. रम्या विचारते, खोटा बॉयफ्रेंड म्हणजे ते आय कार्ड पण आर्याने बनवून दिलं होतं का? तो म्हणतो हो, मीच दिलं होतं बनवून मला. रम्या विचारते, मग तू कुठे भेटला होता तिला? ती माझ्या बायकोची डॉक्टर आहे. 1 दिवसासाठी मी तिला कॉफी डेटला विचारलं आणि त्या बदल्यात मी हे केलं. बायको असताना कॉफी डेटला? ती झोलर आहात रे तुम्ही माणसं. मग आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याचं काय? तू जर तिचा बॉयफ्रेंड नाही, मग त्या बाळाचा बाप कोण आहे? हो, माझा आणि त्या बाळाचा काहीच संबंध नाही आहे आणि याबद्दल मला काही माहिती पण नाही. अच्छा, तुला माहिती नाही का? थांब, मी त्या कल्पना डांगे बाहेर आल्या की त्यांनाच विचारते. हो खरंच, माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. वसू आत्यांना तर धक्काच बसतो हे सगळं ऐकल्यावर. अगं पण मग आर्याच्या पोटामध्ये नक्की कोणाचं बाळ आहे? रम्या तेव्हा तर बोलत नाही, पण तिच्या स्माईलवरून लक्षात येतं की तिला नक्की अंदाज आलाय हे बाळ कोणाचं आहे. तर जीवा बाहेर आल्यानंतर नंदिनीला फोन करून सगळा घडलेला प्रकार सांगतो. तर काव्या पारचं तोंड दाबते. अहो गप्प बसा, काहीच बोलू नका तुम्ही. हो काव्या, आता तू लाडू आणि जिलबी ठरवणार का आपल्याला मुलगा होणार की मुलगी? पण एक काम करायचं, माझ्या स्टाईलने चिठ्ठ्या करायच्या का? तुमच्या स्टाईलने म्हणजे सगळ्या चिठ्ठ्यांवर तुम्ही बेबूच लिहाल, बरोबर ना? कोणी करतं का हो? तुमच्या अशा वागण्यातनं ते टिपिकल माणसांसारखं वाटायला लागलं. हां, मला मुलगाच हवा आहे. ती बुरसटलेले विचार वाटतात तुमचे. अहो काव्या, तुम्हाला तर माहिती आहे ना मला मुलगी का नको आहे. मला माहिती आहे तुम्हाला मुलगी का नको आहे. बघा काव्या,
त्याला जर मुलगी झाली तर ती जास्त जीव लावते. मग तुमच्या प्रेमावरचा फोकस माझा कमी होईल. मग बघा हां, जेलस होऊ नका. पार्थ, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. काव्या म्हणते. बास बास, आता बराच उशीर झाला आहे पार्थ देशमुख, मला अभ्यास करू द्या. 16 ऑगस्टला पेपर आहे माझा. अहो काव्या, एका दिवसाने काय होणार आहे? त्यात मस्त मज्जा करायचा दिवस आहे तुमचा. चंद्रावर बसायचं, धनुष्यबाण चालवायचा, मज्जा येणार आहे. काव्या म्हणते. हे सगळं जरा टिपिकल नाही वाटत का? त्या खोट्या चंद्रावर बसायचं, धनुष्यबाण घ्यायचा. अहो मग तुम्हाला काही खऱ्या चंद्रावर बसायची डोहाई लागतं की काय? अहो पार्थ, तुम्हाला माहिती आहे ना जिजामातांना कसे डोहाई लागायचे? वाघावर बसण्याचे, गड किल्ले चढण्याचे. पार्थ म्हणतो. हो, आईच वेगळ्या होत्या आणि त्यांचं लेकरू ते तर अगदी मुलखाहून वेगळं होतं. पण तुम्हाला कसले डोहाई लागले? काव्या म्हणते. सांगू? बघा, मी जीप चालवते आणि तुम्ही माझ्या बाजूला बसला आहात आणि आपण दोघं छान ऑफ रेडिंगला गेलोय फिरायला. नाहीतर मी बुलेट चालवते आणि तुम्ही माझ्या मागे बसलायत आणि आपण मस्त लॉंग ड्राईव्हला चालू फिरत फिरत. अजून काही डोहाळे लागले मला आय एस होण्याचे? आय एस तर तुम्ही व्हालच हो. जा ना आता, मला अभ्यास करू द्या. पार्थ म्हणतो. काय मुलगी ही? तिथून निघून जातो. त्याच वेळेला नंदिनी पण म्हणत असते. काय मुलगी ही धडधडीत खोटं बोलते. मला माहिती झालं असेल तुम्ही तिला जाब विचारणार. अगं पण तिच्या बोलण्यावरनं असं काही जाणवलं नाही मला. हो पण तिच्या आईच्या फोनबद्दल खोटं बोललीच ना ती. हो, मी त्याबद्दल तिला जाब विचारू का? नाही नाही, याबद्दल आता तुम्ही काहीच विचारू नका. परत ती कार्यक्रमाला येणार नाही. ती तर तोंड सोडून बसेल, मग सगळे परत विचारपूस करतील, म्हणून नका. बघूया आपण पुढे काय करायचं ते. मी वसू आत्यांना सांगते. अगं आई, तुझ्या लक्षात येतं का त्या काव्यासमोर आर्याने खोटा बॉयफ्रेंड उभा केला. मी इथून पुढे तीच आपली मदत करणार आहे. वसू आत्या विचारतात. पण ती येईल का उद्याच्या कार्यक्रमाला? रम्या म्हणते. आई, ती नक्की येईल, छान नटून थटून येणार. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या तिचे कपडे बघत असते. आजच्या कार्यक्रमाला कोणता ड्रेस घालू मी? हे सगळे तर साधे, मला काहीतरी असं घालायचं आहे ना की जन्मजयने फक्त माझ्याकडेच बघत राहायला पाहिजे, नंदिनीकडे बघायला सुद्धा नको आहे. पण काय घालू? तेवढ्यात तिला आठवतं. ठीक आहे, मी नक्की हेच घालणार, माझं फिक्स झालं आहे. ते काय अजून आपल्याला सांगितलं नाही तिने. ती विचार करून खुश झालेली असते. तेवढ्यात तिचं लक्ष कपाटातल्या फाईलकडे जातं आणि तिला आठवतं की सरोगसीचे जे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे त्याच फाईलमध्ये मला ही फाईल बघायची सुद्धा नाही आहे. तर तिथे ठेवून निघून जाते. तर देशमुखांच्या घरी छान डेकोरेशन चालू असतं. जीवा काव्याचे डोहाळे जेवण नाव लावत असतो आणि इथून काका मान वाकडी करून त्याला सांगत असतात. अरे सरळ करते नाव, वाकडं दिसतंय. पण विक्रम काका येतात. अरे मिथून, मान सरळ कर तुझी, म्हणजे तुला सगळं सरळ दिसेल. तेव्हा जीवा म्हणतो. नाहीतर काय, उगाच कामाला लावलं मला. पण बाबा, खूप दिवसानंतर असं तुम्हाला सगळ्यांसमोर घरात बघून बरं वाटलं. हां रे, मस्करी करतो माझी. त्याचा कान धरलेला असतो म्हणून जीवा ओरडतो. आई आई, ए ओरडू नको बाबा, तुझा आवाज ऐकून तुझी आई बाहेर येईल. झालं माझ्या जीवाला, करू दे तिला. अहो बाबा, तुम्हाला असं वाटतंय ना पाहुणे येईपर्यंत फक्त आई आराम करेल, कारण माझी बायको स्वतः आईची तयारी करून देते. अरे हो, सांगतोस काय? तर नंदिनीने छान तयार केलेलं असतं मानिनी काकूंना. आता दिसताय की नाही मानिनी विक्रम देशमुख, छान दिसताय आई तुम्ही. मानिनी काकू म्हणतात. अगं नंदिनी, पण आता खूप झालं हे. तर कसं, पाहुणे येणार आपल्या घरी आणि घरातल्या सासूचा रुबाब दिसला पाहिजे ना. तर पाहुणे म्हणतील सुनांनी सासूचं हसू पळवलं म्हणून. त्यावेळेला बांगड्या घालून देत असते आणि एक बांगडी तेव्हाच फुटते. अहो आई, तुम्हाला लागलं का? अशा चांगल्या कार्यक्रमाच्या वेळेला बांगडी फुटणं चांगलं असतं ना. मी काकू म्हणतात. अगं चांगलं काय वाईट काय, दुष्ट लागायचे असेल तर काळा धागा बांधल्यानंतर पण लागतेच ना. नंदिनी म्हणते. बरोबर आहे, पण माझी पूर्ण खात्री आहे काहीही वाईट होणार नाही. त्यांना नजर नको लागायला म्हणून काजळ लावते. वाघ इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थने काव्याला छान तयार केलेलं असतं. काव्या म्हणते. तुम्ही जगातले पहिले असे नवरे असाल ना, थोडं प्रेमाने बायकोला तयार करताय. हो काव्या, खरंच तुम्ही इतके छान दिसताय ना, अगदी छप्पर फाडके दिसताय. आर्या पण आलेली असते आणि खरंच ती छान दिसते प्रेक्षकांनो. तेव्हा वसू आत्या आणि रम्या तर जसं काही तिची वाटच बघत असतात. त्या दोघींना इग्नोर करून पुढे निघून जाते. तर काव्या आणि पारचं फोटो सेशन चालू असतं. नंदिनी म्हणते. किती छान दिसताय ना दोघं. तेव्हा सांगतो. आपल्या हातात लवकर बाळ येणार आहे. नंदिनी सांगते. आपल्या घराचं गोकुळ होणार आहे. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो, कारण आर्याच्या हातामध्ये आता ती फाईल पडल्यानंतर ती काही देणार नाही, लपूनच ठेवणार ना. तर त्यामुळे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये वादळ येईल का, बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.